कोकणी माणसाचं कम्फर्ट फूड म्हणजे मच्छीचं सार, भात आणि मच्छी फ्राय. मच्छीच्या सारासाठी लागणाऱ्या वाटपासाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ घेतला आहे, भिजवून घेतलेली लाल सुकी मिरची घेतली, लसणाच्या पाकळ्या, धणे, तिरफळं घेतली, थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालून छान गंधासारखं वाटून घेतलं. फोडणीसाठी पळीवर तेल गरम करून 4 लसणाच्या पाकळ्या घातल्या, लगेचच बारीक चिरलेला कांदा घातला आणि सगळं व्यवस्थित हलवून घेतलं. मधूनमधून हे असं हलवत राहून कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला. आता आपण केलेलं वाटप घातलं आणि सगळं व्यवस्थित हलवून घेतलं. अगदी मिनिटभर सतत हलवत राहून वाटप छान परतून घेतलं. गरजेनुसार पाणी घातलं आणि सगळं व्यवस्थित हलवून घेतलं. बघा, अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी ठेवली. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि 4 आमसुलं घातली. साराला छान कड आला की मगच मच्छीच्या तुकड्या सोडायच्या. अगदी हलक्या हाताने सगळं हलवून घ्यायचं. अजून 1-1.5 मिनिट छान उकळलं की आपलं आंबट तिखट मच्छीचं सार तयार. सार छान उकळतंय तोपर्यंत कोळंबी तळून घेतली. मस्त असा वाफाळता भात, त्यावर मच्छीचं सार सोबत तुकडी आणि नंतर वामकुक्षी मात्र हवीच. तुमचा रविवारही असाच असतो का? नक्की सांगा. रेसिपी आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.